मसाजोग सरपंच हत्याकांडातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह 3 जण 11 डिसेंबरला भिवंडीत येऊन गेल्याची माहिती। वळपाडा इथल्या हॉटेलमध्ये आसरा न मिळाल्यानं केलं होतं पलायन। सर्वपक्षीय नेते आज घेणार राज्यपालांची भेट। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात भेटीसाठी मागितला होता वेळ। प्रसिद्धी मिळवण्यासाठी गिरीश महाजन माझ्याबद्दल बोलतात। एकनाथ खडसेंची गिरीश महाजनांवर जहरी टीका। जाहीर कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांची घसरली जीभ। मतदारांना आक्षेपार्ह शब्दात केली शिवीगाळ। एखाद्या मुलीचा एकदाच पाठलाग करणं गुन्हा मानता येत नाही। गुन्हा सिद्ध करण्यासाठी सतत पाठलाग केल्याचं सिद्ध करणं आवश्यक। एका प्रकरणाचा निर्णय देताना नागपूर खंडपीठानं व्यक्त केलं मत। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस। नोंदणीसाठी आतापर्यंत 2दा दिली होती मुदतवाढ। राज्यात येत्या 3 दिवसात थंडीचा कडाका वाढणार। हवामान विभागाचा अंदाज। उत्तरेकडील अतिशीत वाऱ्यांचा जोर वाढल्यानं थंडीत होणार वाढ। जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी। श्रीनगरमध्ये पसरली बर्फाची चादर। रस्ते, घरं आणि झाडांवर बर्फाचे थर जमा। आणि चीनमधील व्हायरसमुळे जगभरात खळबळ। महाराष्ट्राचा आरोग्य विभागही सतर्क। राज्यात सर्दी खोकल्याच्या रुग्णांचं सर्वेक्षण सुरू।